प्रशांत कोरटकर बरळल्यानंतर वादाचा भडका उडाला। छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांची सत्ताधाऱ्यांकडून पाठराखण केली जात असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली। या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर अमित शहांच्या दौऱ्याला वेगळं राजकीय महत्त्व प्राप्त झालं होतं। केंद्र सरकारने आता जो काही वक्फचा जो सुधारणा कायदा जो आणलेला आहे, तर त्या पार्श्वभूमीवरती त्याचाही उल्लेख विशेषतः एकनाथ शिंदेंनी त्यांच्या भाषणामध्ये केला। तर त्या पार्श्वभूमीवरती शिवरायांच्या पावलावरती आम्ही चालत आहोत, कारण शिवरायांच्या सैन्यामध्ये, शिवरायांच्या कारभारामध्ये हिंदूंच्या बरोबरीने मुस्लिम होते आणि त्यामुळं आम्ही एक सर्वधर्म समभावाचं शिवरायांचं मॉडेल समोर ठेवतोय, असा संदेश देण्याचा प्रयत्न मला वाटतं या दौऱ्यामधून अमित शहा यांनी केला। अमित शहांनी रायगडावरील भाषणात शिवरायांच्या विचारांचं महत्त्व अधोरेखित केलं। तसंच शिवरायांच्या विचारांवरच केंद्र आणि राज्यातल्या सरकारची वाटचाल सुरू असल्याचं सांगायला ते विसरले नाही। राजकारणामध्ये याच्यापुढे भारतीय जनता पार्टीला बळकट होण्यासाठी हे आयकॉन जे आहेत, महत्त्वाची व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्याशी जवळीक साधणं, त्यांच्या विचारांचा आम्ही पुरस्कार करतो, त्यांचे विचार आम्हीच पुढे नेऊ इच्छितो हे दाखवणं हे भारतीय जनता पार्टीची गरज आहे आणि ही अपरिहार्यता आहे। त्यामुळं यामधून एक संदेश त्यांना द्यायचा आहे, त्यांच्या मान्यवर नेत्यांना द्यायचा आहे आणि म्हणूनच हा दौरा हा त्या अर्थानेच महत्त्वाचा ठरतो। महायुतीत पालकमंत्री पदावरून वाद शमण्याचं नाव घेत नाहीये। ज्या रायगड किल्ल्यावर अमित शहा नतमस्तक झाले, तर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर अजून तोडगा निघालेला नाहीये। शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पालकमंत्री पदावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे। खरं तर काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीसांनी पालकमंत्री पदाची घोषणा केली। राष्ट्रवादीच्या मंत्री अदिती तटकरेंना रायगडचं पालकमंत्रीपद देण्यात आलं, पण या घोषणेनंतर 24 तासात या निर्णयाला स्थगिती देण्याची पाळी मुख्यमंत्र्यांवर आली। रायगडप्रमाणे नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद कायम आहे, तर निधी वाटपावरून सुद्धा महायुतीत सुंदोपसुंदी पाहायला मिळते। या सगळ्या वादावर अमित शहांच्या दौऱ्यानंतर पडदा पडणार का,